श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी असेल, कारण गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो फक्त तुम्हाला आणि त्या देवालाच ठाऊक आहे. घरातील जबाबदाऱ्या, लोकांचे टोमणे आणि मनावर असलेलं अपयशाचं ओझं वाहत असताना तुम्हाला वाटत असेल की आता कुणीच मदतीला येणार नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, 21 ते 27 एप्रिलचा हा आठवडा या महिन्यातला शेवटचा तुमच्या आयुष्यातील काळोख संपून भाग्याचा नवीन सूर्योदय घेऊन आलाय. कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाने आजवर तुमची खूप परीक्षा घेतली आहे. अगदी तुमच्या जवळच्या माणसांनी सुद्धा साथ सोडली आणि तुम्हाला एकटं पाडलं. पण आता शनिदेवाची वक्रदृष्टी संपून तुमच्यावरती कृपादृष्टी सुरू झाली आहे. या आठवड्यात काही अशा घटना घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. हरवलेला प्रेम परत येईल आणि रखडलेला पैसा अचानक हातात येईल. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आता नियतीने ठरवली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून बघा, कारण यामध्ये मी अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या भाग्याची, भविष्याची दिशा बदलून टाकतील. तुम्ही आजवर खूप सहन केलंय, खूप सोचलंय, पण आता रडण्याचं नाही तर लढण्याचं आणि जिंकण्याची वेळ आहे. 21 एप्रिलपासून सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात नेमका काय चमत्कार घडवणार हे जाणून घेण्यासाठी तयार राहा, कारण तुमची वेळ आता बदलणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती नक्कीच असेल जिने तुम्हाला अर्धवट वाटेवर सोडलंय, किंवा ज्याच्या आठवणी तुम्ही आजवर एकांकात डोळे ओले केलेत. कदाचित एखादा छोटासा गैरसमज किंवा इगो तुमच्या नात्यात भिंत बनून उभा राहिलाय. पण 21 ते 27 एप्रिल दरम्यान ग्रहाची स्थिती अशी काही बदलणार आहे की नशीब स्वतःहून त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभं करेल. ही केवळ भेट नसेल, तर वर्षानुवर्षाची ती तडफड आणि तो एका एकलेपणा संपण्याची एक दैवी संधी असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, अनेकदा आपल्याला वाटतं की गेलेली माणसं कधीच परत येत नाहीत, पण या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या बाजूने काम करत आहे. जर तुमचं प्रेम खरं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलची ओढ अचानक जागृत होईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या मित्राच्या मध्यस्थीने तुम्हाला तिचा निरोप मिळू शकतो. ज्यांनी तुम्हाला विनाकारण सोडून दिलं होतं त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. ते तुमच्याकडे माफीची किंवा पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त करतीलच. कुंभ राशीच्या जातकानो, हे पुनर्मिलन एक प्रियकर प्रेयसीपुरतं मर्यादित नाही, तर कुटुंबातील दुरावलेली नाती सुद्धा पुन्हा साधली जातील. रक्ताच्या नात्यात झालेले वाद असो, भावंडामधील असलेला दुरावा आता काळात संपून घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समोरून कुणी प्रेमाचा हात पुढे केला, तर जुने लोभ, राग विसरून त्यांना मिठीत घ्या. कारण ही ती वेळ पुन्हा तक्रार करण्याची नाही, तर पुन्हा एकदा आपलं म्हणून सावरण्याची आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही नोकरी आणि व्यवसायात जीवाचं रान करत आहात, पण पदरात मात्र फक्त निराशाच पडत होती. कित्येकदा तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या कष्टाला कोणाचीच कदर नाही, पण 21 ते 27 एप्रिलचा हा काळ तुमच्या संयमाचा फळ देणारा ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग आता मोकळा झालाय. कुंभ राशीच्या जातकानो, नोकरी शोधणाऱ्यासाठी सुद्धा हा आठवडा एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीये. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखती देऊन आशा सोडून दिली होती, तिथून अचानक जॉईनिंग लेटर किंवा आनंदाची बातमी येऊ शकते. तर दुसरीकडे जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी एखादी मोठी डील फायनल होण्याचे योगही आहेत. तुमची बोलण्याची पद्धत इतकी प्रभावी ठरेल की समोरचा व्यक्ती तुमच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवेल. पैशाची चणचण आता संपणार असून उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा तुमच्या समोर उभे राहतील. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकाने या काळात तुम्हाला कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा, यश मिळत असताना पाय जमिनीवर असू द्या. तुमच्या ऑफिसमधील राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा आणि केवळ तुमच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. या 7 दिवसात तुम्ही घेतलेला एक धाडसी निर्णय सुद्धा तुमच्या जीवनाचं, तुमच्या कुटुंबाचं नशीब पालटू शकतो. आता वेळ आली आहे तुमचं कर्तृत्व जगाला दाखवून द्यायची. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकानो, लक्षात घ्या, जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा जगातलं कितीही सुख मिळालं तरी ते कटू वाटायला लागतं, हो ना?
गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही व तुमच्या कुटुंबातील एखादी अशी व्यक्ती आहे जी शरीराच्या वेदनांनी आणि जुन्या आजारामुळे त्रस्त आहे. दवाखाने औषधं करूनही जेव्हा आराम मिळत नव्हता तेव्हा तुमची झालेली चिडचिड, मानसिक थकवा मी समजू शकते. पण 21 ते 27 एप्रिल या दरम्यान एक असा आशेचा किरण तुम्हाला दिसेल जो तुम्हाला या शारीरिक वेदनातून बाहेर काढेल. तुमची वर्षानुवर्षाची व्याधी आता निर्वाळायला सुरुवात होत आहे. कुंभराशीच्या जातकाने या आठवड्यात एखादी अनोळखी व्यक्ती किंवा एखादा जुना मित्र तुम्हाला एखाद्या अशा डॉक्टराबद्दल किंवा प्रभावी उपचाराबद्दल सांगेल जो तुमच्यासाठी देवदूतासारखाच ठरेल. शनिदेवाची कृपा समजा मित्रांनो, तुमच्या शरीरातील ऊर्जा पुन्हा एकदा परत येणार आहे. विशेषतः ज्या महिलांना कंबरदुखी, डोकेदुखी, त्यासोबतच मानसिक त्रास, जो मानसिक तणावाचा त्रास आहे, तो त्यांना 7 दिवसात खूप मोठा दिलासा देईल. तुमची तब्येत सुधारल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ते जुनं हास्य पाहायला मिळेल. कुंभ राशीच्या जातकानं नशिबाची साथ मिळत असताना स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आठवडा तुम्हाला सांगत आहे की पहिलं सुख निरोगी काया, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, मनावरचा ताण हलका करा. जुन्या जखमा भरून निघण्याची हीच वेळ आहे, मग शरीराच्या असोत वा मनाच्या. जेव्हा तुम्ही आतून निरोगी व्हाल तेव्हाच तुम्ही या येणाऱ्या सुखाचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. स्वतःची काळजी घ्या, कारण तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे मित्रांनो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, पैशाअभावी जेव्हा आपली स्वप्न अपूर्ण राहतात तेव्हा होणारं दुःख किती मोठं असतं हे तुमच्यापेक्षा चांगलं कुणीच समजू शकणार नाही. कुणाकडे हात पसरवण्याची वेळ येणं किंवा हक्काचे पैसे वेळेवर न मिळणं, या परिस्थितीतून तुम्ही खूप काही सोसलंय. पण 21 ते 27 एप्रिलचा हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरू शकतो. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती जी गेल्या कित्येक काळापासून डबघाईला आली होती, तिला आता एक मोठी कलाटणी मिळणार आहे. कुंभराशीच्या जातकानं या आठवड्यात अशा ठिकाणाहून पैसा येईल ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नाही. कदाचित तुम्ही विसरून गेलेली एखादी गुंतवणूक असेल, कुणाला दिलेले उसने पैसे असतील किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा रखडलेला हिस्सा तुमच्या हाती येईल. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या कामाचे योग्य मूल्य तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही कष्टावर विश्वास ठेवून एखादं नवीन पाऊल उचललं तर 7 दिवसाचा काळ तुम्हाला कर्जमुक्ती होण्यापासून मदत करू शकतो. तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होण्याची हे संकेत आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, कुंभराशीच्या जातकांनो, पैसा येत असताना एक सावधगिरीचा इशारा निसर्ग तुम्हाला देत आहे, हे ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. या काळात कुणाच्याही सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी मात्र गुंतवणूक करू नका किंवा लॉटरी सट्ट्यासारख्या शॉर्टकटच्या नादी लागू नका. तुमची मेहनत आणि तुमचे प्रामाणिक वृत्तीच तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जेव्हा पैसा हातात येईल तेव्हा त्याचा विनियोग आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी करा. लक्षात ठेवा, ही संधी तुम्हाला तुमचं नशीब पुन्हा एकदा सोन्यासारखं लखलखण्यासाठी मिळाली आहे. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, आता लक्षात घ्या, तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलणारे लोकसुद्धा आज खूप तुम्ही मिरवलेत, पण आता त्यांची वेळ संपली आहे. तुम्ही शांत राहून आजवर जो अपमान सहन केलाय त्याचं उत्तर आता काळ देणार आहे. 21 ते 27 एप्रिल दरम्यान जे लोक तुमच्यासाठी खड्डे खणत होते ते स्वतः त्यात पडणार. तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तुमची प्रगती बघून आता गप्प बसावे लागेल, कारण शनिदेव स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनवून उभे आहेत. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. कुंभ राशीच्या जातकानं या आठवड्यात तुमची आध्यात्मिक शक्ती सुद्धा वाढणारच आहे. जर तुमचं एखादं कायदेशीर काम, कोर्टाची केस बराच वेळ लांबणीवर पडली असेल तर तेथे तुम्हाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. सत्याचा विजय होण्याचे हे संकेत आहेत. तुमच्या मनात जी भीती, बेचैनी होती ती आता संपून तुम्हाला मानवी मनाची शांतता मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कवच बनतीलच. फक्त तुमचं मन साफ ठेवा, कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका, कारण तुमचं चांगलं करण्याची जबाबदारी आता नियतीने घेतली आहे. कुंभराशीच्या जातकानं या नशिबाच्या साथीला कर्माची जोड देण्यासाठी एक छोटासा पण अचूक उपाय नक्की करा, कारण या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या वस्त्राचं, वाळणाचं दान करा. तुमची छोटीशी सेवा शनिदेवाला प्रसन्न करेल आणि तुमच्या आयुष्यातील उरलेलं संकटही दूर करेल. लक्षात ठेवा, वेळ तुमची आहे, संधी तुमची आहे आणि विजयही तुमचाच आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तर अशा प्रकारे माझ्या कुंभ राशीच्या भावा बहिणींनो, हा होता 21 व 27 एप्रिलचा संपूर्ण जीवन प्रवास.
हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव महाराज कृपा ठेवा असं नक्की लिहा. आमच्या एका जवळच्या तुमच्या एका जवळच्या कुंभ राशीच्या व्यक्तीला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यालाही आधार मिळेल आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. जय शनिदेव महाराज.